कैलासवासी आप्पासाहेब विठ्ठलदादा यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या रक्त तपासणी आणि रक्तदान शिबिराच्या करता उपस्थित सगळं सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले माझ्या पथराड आणि परिसरातील आलेले सगळे गावाचे नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणायला गेलं माझ्या पूर्वी डॉक्टरांनी रक्त देण्याने काय होते आणि रक्तदान किती महत्त्वाचं आहे, रक्तगट तपासणी किती फायद्याची आहे, असा विस्तृत माहिती आपल्यासमोर या ठिकाणी दिलेली आहे. रक्तदान करणे हे आपल्याकरता आणि समाजाकरता फार फायद्याचं आहे. जे काही पवित्र दान आहे त्याच्यापैकी रक्तदान एक पवित्र दान आहे. कोणाचा तरी जीव वाचवण्याकरता या ठिकाणी रक्त दिल्याचा फायदा या ठिकाणी त्या कुटुंबाला होऊ शकतो. आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये आपले नातेवाईक सुद्धा आपल्यापासून लांब गेलेले होते आणि रक्तदानाच्या वेळेस आम्ही बघतो डॉक्टरांचे जसे अनुभव आहे तसे आमचे अनुभव आहे की सक्का मुलगा वडिलांना रक्त देत नाही अशी परिस्थिती आहे. माझं रक्त दिलं तर काय होईल, मी का मरून जाईन की काय, ही एक जी भीती आहे तर ती भीती समाजामधून निघणं अत्यावश्यक गरजेचं आहे. आणि आज तरुण मुलं हे रक्तदानाकडे या ठिकाणी वळत आहेत. मी तर आमच्या मुलाला ज्यांनी मेडिकल आमची इथे अजय यांनी मेडिकल टाकलं आहे, कल्पेशने मेडिकल टाकलं आहे. आणि असं म्हणतात की मुलगा बापावर नसतो पण नातू असतो बाबावर. तर त्याने बाबांचं नाव पूर्ण करण्याचं काम इथे सुरू केलेलं आहे. या कुटुंबाशी माझा आणि या गावाशी, म्हणजे मी जरी पथराडचा असलो तरी मला कोणी पाळदीचा असलो तरी कोणी मी पथराडचा नाही असं म्हणू शकत नाही. कारण की या गावाशी आणि या गावाच्या प्रत्येक कुटुंबाशी माझे संबंध आहे. आणि या घराशी तर जास्तीत जास्त संबंध कायम पहिल्यापासून आले. आणि मला तरी असं वाटतं की आज एक चांगलं काम या कुटुंबाने या ठिकाणी केलेलं आहे. श्रीकांत वगैरे त्यांचे सगळे भाऊ हे नेहमी समाजसेवेमध्ये अग्रेसर असतात. आणि हे गावसुद्धा छोटंसं जरी गाव असलं तरी एकजुटीचं गाव आहे. आणि आता तर तुम्ही बिनविरोध काढता की ग्रामपंचायत मोठे काम ठेवा, गावामध्ये असा वादच राहिला नाही. त्यामुळे अशाच पद्धतीने गावांची प्रगती झाली पाहिजे असं मला नम्रपणे या ठिकाणी वाटतं. आणि आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी या कुटुंबातर्फे घेतला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. रक्त तपासणीचा फायदा असा असतो की लिस्ट जर आपल्याकडे असली आणि एमर्जन्सी जर रक्त लागलं आणि आपण त्या माणसाला कॉल केला तर ताजं रक्त मिळू शकतं, लगेच आपल्याला रक्त देता येतं, डोनेट करता येतं. त्यामुळे एक तो चांगला उपक्रम आपण इथे राबवत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्या डॉक्टर मंडळींनी या ठिकाणी येऊन या गावामध्ये सेवा देण्याकरता या ठिकाणी तयारी दर्शवली त्यांचे आभार मानतो. कारण की एक छोट्याशा गावामध्ये एवढी टीम येणं हे गावाकरतासुद्धा महत्त्वाचं काम आहे. त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुनश्च विठ्ठल बाबांच्या स्मृतीचं अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.